घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचा आजचा म्हणजे 21 जानेवारीचा भाग तुम्ही ऐकत आहात. आणि आजच्या भागात फार मजा आली आहे बरं का, ऐश्वर्याची आणि आजीची. आता ओवी सुरुवातीला सारंगला तिळगुळ देत असते तेव्हा ऋषिकेश म्हणतो, जाऊ दे ओवी, गोड उधळून लावणाऱ्यांना गोड द्यायचं नसतं. आता सारंग फोडणी दिलेल्या मोहरीसारखा तडतड उडू लागतो आणि म्हणतो, पाहिलं का दादा, कसं करतात हे. नको नकोय मला तिळगुळाचे लाडू ओवी, तुझ्या बाबालाच खाऊ घाल 2-4 लाडू. सारंग म्हणत असतो, दे ओवी दे, तुझ्या बाबालाच दे 2-4 लाडू, लई तोंड कडू आहे तुझ्या बाबाचं. मग ऋषिकेश म्हणतो, मग कशाला बोलत असतो रे माझ्याशी तू, जाऊन तुझा पतंग उडव ना. मग आता लगेच सारंग म्हणतो, हो रे हो, अरे माझा पतंग मीच उडवणार आहे, तुझ्या कन्नीला नाही कापलं ना तर गडबड नको करूस नंतर. मग ऋषिकेश म्हणतो, ए जा रे जा, तू माझी कन्नी कापणार का, त्यासाठी तुला दुसरा जन्म घ्यावा लागल सारंग. सारंग म्हणतो, जन्म कशाला, एकच डाव पुरे, हिम्मत असेल तर उडव माझ्यासोबत पतंग, बघू कोण जिंकतं ते. ऋषिकेश म्हणतो, जिंकल कोण हे माहिती नाहीये, पण हरणार कोण आहे हे सगळ्यांना माहिती आहे. असं बोलल्यानंतर सारंगला त्याचा पचका झालेला लक्षात आलाय बरं का. आता हे दोघेही जण गेले पतंग उडवायला. मग सौमित्र म्हणतो, ओवी, या दोघांमध्ये स्पर्धा होणार आहे, मग आपण दोघांनी काय करायचं. ओवी आधी टेन्शन मध्ये असते पण नंतर स्माइल करून म्हणते, अरे काका, आपण दोघं यांना चेअरअप करू ना. आता इकडे बघा प्रेक्षकांना, मला आजीचं सीन आला की फार भारी आवडते ही मालिका. आजी सारंगच्या बेडरूम मध्ये बसून तिळगुळाचे लाडू खातायत तेव्हा ऐश्वर्या येते आणि म्हणते, आजी अहो, इथे लाडू काय खात बसल्या तुम्ही, एवढाले लाडू खाऊ नका, तुमच्या पोटात लाडू होईल ना त्याचा तयार. आजी म्हणतात, मला आवडतं ग लाडू खायला आणि माझे दिवसच लाडू खायचे, तू कुठे होती गुंडे इतक्या वेळची. ऐश्वर्या म्हणते, आजी मी ना एक गंमत आणायला गेले होते. ऐश्वर्या असं म्हणून त्या अवंतिकाचे चोरलेले दागिने आजींना दाखवते. आजी म्हणतात, अगो बाई 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 बाई, अगं अवंतिकेसाठी आणलेले दागिने न हे, आणि तू चोरलेस का ग. मग आता ही ऐश्वर्या म्हणते, अहो अवंतिकेचेच हार आहेत हे मीच घेतलेत हार सगळे. मग आजी म्हणतात, चोरटी कुठली, अवंतिकाचे हार चोरले का. मग आता ऐश्वर्या म्हणते, आजी हार नाही आजी, मी सगळे दागिने चोरले आणि सोन्याचे दागिने थोडी चोरले, त्यात काय चोरटी कुठली. अहो मी दागिने घेतले आणि त्या खिडकीतून खाली फेकले अंगणात, त्या अवंतिकाच्या रूम मधून आणि अंगणातून वर आणून घेतले. मज्जा की नाही, बघा डोकं आहे की नाही मला. आता ऐश्वर्या स्वतःला आरशात बघत असते आणि म्हणत असते, आता दागिने मी घालणार आणि त्या अवंतिकाचा तिळवा राहून जाणार. मग आता आजी खोटं खोटं कौतुक करत म्हणतात, किती गोड दिसते ग माझी गुंडी, इतकी गोड, असं वाटते की तुला आता मुंग्याच लागतील. आणि आता आजीने असं बोलल्या बोलल्या ऐश्वर्याच्या गळ्याला खरंच मुंग्या चावत असतात. ती म्हणत असते, आजी 1 मिनिट थांबा जरा, काहीतरी चावतंय मला, अगं बाई चावतंय काहीतरी. आता आजी म्हणतात, अगं बाई बाई बाई, काय झालं, बघू मला. अगं गुंडे थांब, आता बाई, अगं काय हे, अगं तुझ्या गळ्याला मुंग्या लागल्या खरंच, अगं काढते. ऐश्वर्या पटकन ते हार खाली काढते. आता आजी म्हणतात, अगं गुंडे, अगं तू ते सगळे दागिने अंगणात फेकले म्हणतेस ना, तेव्हाच त्या दागिन्यांना मुंग्या लागलेल्या दिसतात वाटतं. ऐश्वर्याने ते दागिने पटकन काढलेत आणि सारखी तिची मान खाजवत असते, मुंग्या चावल्या ना तिला. मग आता आजी म्हणतात, अगं गुंडे, बघ ते दागिने बाकीचे, त्याला मुंग्या आहे का बघ. आता आजी ते दागिने हातात घेतात आणि म्हणतात, अगो बाई बाई बाई, हे बघ किती मुंग्या आहेत. अगो बाई. बरं ऐश्वर्या इतकी हुशार आहे, ती म्हणते, आजी मी एक काम करते, हे मुंगे वगैरे नाही, ह्या अशा जाणार नाहीत, मी त्या पाण्याखाली धरते आणि सगळ्या फ्लश करून टाकते. आजी तिला थांबवणार, तेवढ्यात ऐश्वर्या त्या सगळे दागिने घेऊन बाथरूम मध्ये चालली जाते. आजी विचार करतात, ही येडी आहे का खुळी आहे, हिला काही अक्कल नाहीये, खरंच मूर्खच आहे ही मुलगी. बरं झालं, हिला असंच पाहिजे. मला म्हणत होती काय, एवढे लाडू खाऊ नका, तुमच्या पोटात की नाही मोठा लाडू होईल, मला बोलत होती का. आता हिला सगळ्या मुंग्या लाल करून सोडतील,
तेव्हा हिला कळेल, असंच पाहिजे हिला, असंच पाहिजे. अरे देवा, प्रेक्षकांनो मजा आली हा आजचा एपिसोड बघायला. आता इकडे बघा या बिचाऱ्या सुमित्राबाई फोनवर फोन करतायत त्यांच्या ओळखीच्या बायकांना आणि पुन्हा दागिने म्हणजे मिळतात का कुठे ऐन वेळेवर हलव्याचे अवंतिकासाठी ते बघतायत. अवंतिका येते खाली आणि आता ती खूप नाराज झालेली असते. ती सगळी सजली आहे पण ते दागिनेच तिच्या जवळ नाहीयेत, त्यामुळे वेगळंच वाटतंय तिला. आता या सुमित्राबाई म्हणतात, अगं अवंतिका मी फोन केले ग 2-3 ठिकाणी पण नाही मिळाले ग दागिने. नाही म्हणजे त्या ताई आहेत ना त्याच बनवतात बघ दागिने. अगं सॉरी ग अवंतिका, मी विचारलं पण कुठे शिल्लक नाहीये दागिने. आणि कसं ना अवंतिका, ऑर्डर प्रमाणेच हे दागिने बनतात ग, जाऊ दे तू नको काळजी करू. मग अवंतिका म्हणते, नाही आई हरकत नाहीये, माझं चुकलं, मी नीट ठेवायला हवे होते दागिने. सुमित्राबाई म्हणतात, नको काळजी करू, आपण करू काहीतरी. आणि अवंतिका म्हणते, माझंच लक्ष गेलं नाही हो आई, म्हणजे लग्नानंतरची ही पहिली मकर संक्रांत आणि मी हे असं गोंधळ घालून ठेवला. तेवढ्याच सगुणा येते आणि तिला म्हणते, असं काही होणार नाही ताई, तुमचा तिळवा पण होणार आणि तुम्ही हलव्याचे दागिने पण घालणार. असं म्हणून ती या अवंतिकाला ते दागिने देते. दागिने बघून अवंतिका खुश होऊन जाते. आता सगुणा म्हणते, हे घ्या दागिने. अवंतिका विचारते सगुणेला, अगं बाई या गावात कुठे मिळाले तुला दागिने? मग सगुणा सांगते की माझ्या ओळखीच्या ताई आहेत ना त्यांनी दिले. मग सुमित्राबाई म्हणतात, अगं बाई काय सुंदर दागिने आहेत ग सगुणे, अगं अवंतिका तुझ्यावर खुलून दिसतील. सगुणा म्हणते, हे दागिने मी तुम्हाला फक्त पोहोचवण्याचं काम केलंय, या कौतुकाच्या मानकरी त्या वहिनी आहेत ज्यांनी तुम्हाला दागिने दिलेत. अवंतिका म्हणते, खरंच खूप थँक्यू सो मच ग सगुणे, अगं तुझ्यामुळे आज मला ऐन वेळेवर दागिने मिळाले आणि त्या वहिनींना पण थँक्यू सो मच सांग. अगं याचे पैसे किती झाले ग? आता सगुणा हसते आणि म्हणते, अहो वहिनी पैसे वगैरे काही नाही, त्यांनी पैशासाठी थोडीच केलं हे सगळं, आपल्या माणसासाठी केलंय त्यांनी हे सगळं. अवंतिका म्हणते, अगं सगुणे हे कोणी पाठवलेत नक्की दागिने? मग आता सगुणा म्हणते, जी या घराचा खरा दागिना आहे ना तिने पाठवलेत. आता असं म्हणल्यावर सुमित्राबाई म्हणतात, त्या वहिनींना सांग खूप छान झालेत दागिने. आता असं बोलल्यावर सुमित्राबाईंना कळू नाही का जानकीने पाठवले असतील, तरी सुद्धा त्या म्हणतात, त्या वहिनींना थँक्यू सांग मग आता अवंतिका ते दागिने खूप वेळ निहाळते. आता या सुमित्राबाई म्हणतात, जा बरं अवंतिका तयार हो लवकर. आता अवंतिका हो म्हणून लगेच बेडरूम मध्ये जाते आवरायला. पण प्रेक्षकांनो, अवंतिकाची आणि या ऐश्वर्याची हेअरस्टाईल अगदी सेम टू सेम झाली आहे बरं का. जरा नवल वाटलं मला, असं सेम टू सेम का केलं असावं, पण असो. पण छान वाटलं आजचा एपिसोड बघायला. तर अवंतिका आता आवरायला जाते. तर इकडे मैदानामध्ये पतंगबाजीचा गेम जोरात सुरू आहे. सारंग आणि ऋषिकेश दोघं सोबत पतंगबाजी करतात. मजा आली आहे बघायला. सारंग आता ऋषिकेशच्या पतंगला काटायचा प्रयत्न करतो, पण त्याला कसलं काटता येतोय पतंग. ऋषिकेश आता खेळता खेळता सारंगची पतंग काढतो. ओवी आणि सौमित्र दोघेही चेअरअप करतात. आता सौमित्र सारंगला चेअरअप करत असतो, अरे ढील दे कशाला खेचतोयस. मग इकडे ओवी तिच्या बाबाला चेअरअप करत असते, बाबा अहो उडवा वर उडवा, अहो उंच उडवा. आता उडवता उडवता ऋषिकेश सारंगचा पतंग काढतो आणि आता मस्तपैकी ओवीला खूप मजा येते आणि सारंग नाराज होऊन जातो आणि मग ऋषिकेश हसायला लागतो, कसा पतंग काटला मी. मग लगेच सारंगचं तोंड हिरमुसून जातं बरं का. सारंग म्हणतो, बरं ठीक आहे, अजून एक पतंग उडवणार आहे मी. ऋषिकेश म्हणतो, एकदा हारल्यावरही मन भरलेलं दिसत नाहीये, अरे जा दुसरं पतंग घेऊन ये म्हणावं. आता सारंग तनतन करून दुसरा पतंग घेऊन येतो. सौमित्राला म्हणतो, तिकडे कशाला पतंग ठेवले रे, तू लपेट मांजा लपेट. आता इकडे आजी ऐश्वर्याची वाट बघत असतात आणि म्हणत असतात, पुढच्या जन्मी मला मुंगी व्हायचे, गोड खायला मिळेल ना. गुंडे बाहेर ये. आता ऐश्वर्या बाहेर येऊन म्हणते, कशाला आरडाओरडा करू लागल्या तुम्ही आजी, त्या मुंग्या जात नव्हत्या. आजी आता ऐश्वर्याला म्हणतात, काय बावळटेस ग तू, अगं मुंग्या जाव्या म्हणून तू दागिने पाण्याने धुतलेस ना, पण बघ दागिन्याच्या मुंग्या गेल्या पण तो हलवा गळून पडला ना सगळा. ऐश्वर्या तो हलवा बघते आणि विचार करते, अरे देवा असं काय केलं मी, तुम्ही आधी का नाही सांगितलं आजी मला. आजी म्हणतात, तुला सांगत होते मी, तू कुठे माझं ऐकते गुंडे, तुझं तूच खरं करते. ऐश्वर्या ते दागिने बघते, वैतागते आणि विचार करते, सगळे असे नग्न माझ्याच राशीला का आले. बिचारी ऐश्वर्या, भारी पचका झाला प्रेक्षकांनो हिचा. बरं आता पुढे बघा काय काय घडलंय. तेवढ्यात सगुणा येते आणि निरोप देते, आओ ताई तुम्हाला बोलवलंय खाली वहिनी साहेबांनी, सगळ्या बायका आल्यात खाली, खोळंबल्यात तुमच्यासाठी. आणि काय हो वहिनी,
अगो बाई, ह्या दागिन्याला काय झालं? सगुणा अजून मीठ चोळते बरं का तिच्या जखमांवर. सगुणा मुद्दाम विचारते, अहो वहिनी साहेब, अहो तुमच्या दागिन्यांचा मधला हलवा कुठे गेला? ऐश्वर्या म्हणते, आजीने खाल्ला. तुला काय करायचंय? उरलेले दागिने पण आजीच खाणार आहेत. तू जा ना इथून, काय करायचंय तुला? सगुणा हसायला लागते आणि निघून जाते. आता आजी म्हणतात, गेली ती, आता मी पण जाते. ऐश्वर्या म्हणते, तुम्ही कुठे चाललात हात हलवत? याचं काय करू सांगा ना. आता आजी म्हणतात, मी काय सांगू तुला, आहे ते दागिने घाल आणि ये खाली. सगळ्या बायका जमल्यात तिकडे, हलवा खाते म्हणे. आता आजी मुद्दाम तिचा अपमान करतात बरं खाली, कारण तिने सांगितलं ना आजीने हलवा खाल्ला म्हणून. ऐश्वर्या विचार करते, मी कुठे हलवा खाल्ला? या आजी मला काही पण बोलतात. अरे देवा, प्रेक्षकांना मजा येते यांच्या घरामध्ये. ऐश्वर्या वैतागून गेलेली आहे, आता कोणते दागिने घालायचे, आणि ती दुसरेच दागिने घालते साऊथ इंडियन पॅटर्नचे. तर आता पुढे पहा, सगळ्या हळदी कुंकाला बाया येत असतात आणि जानकी पण पोहोचलेली आहे तिथे. आता जानकी अशी वाकून वाकून बघत असते, दागिने मिळाले की नाही अवंतिकाला, घातले असतील की नाही तिने, असा विचार ती करत असते बाहेरून बघून बघून. आणि आता तिला टेन्शनही आलेलं असतं. हळदी कुंकाला बोलवलंय खरी, पण आता मी आत गेले तर रिकामा तमाशा व्हायचा, काय करू, इथेच वाट बघते. आजीबाई म्हणत असतात, आज आमच्या अवंतिकेचा तिळवा मस्त होणार बरं. आता सगळ्या बायका विचारत असतात, कुठे आहेत तुमच्या दोन्ही सुना? सुमित्राबाई म्हणतात, हो येतात, तयार होताय. तेवढ्यात अवंतिका येते, तेव्हा सगळेजण अवंतिकाकडे बघायलाच लागतात, कारण अवंतिका खूप गोड दिसत असते प्रेक्षकांना त्या दागिन्यांमध्ये. आता तिथे आलेल्या एक ताई खूप कौतुक करतात आणि म्हणतात, अगं खूपच सुंदर दिसते तुमची सून, हलव्याचे दागिने पण शोभलेत तिला. अवंतिका आता लाजत असते. जानकी हे सगळं बाहेरून बघते खिडकीतून. आता आजीबाई म्हणतात, काय ग, हे कुठले दागिने आहेत? हे त्या सेट मधले दागिने नाहीयेत जे तू हिच्याकरता मागवले होते. आजीबाईंना चौकशा फार असतात. आता लगेच या सुमित्राबाई ते ऐकून न ऐकल्यासारखं करतात बरं का, आणि त्या बायकांशी गप्पा मारायला लागतात. आणि त्या बायकांना म्हणतात, काय हो, तुमच्या बहिणीचा पण तिळवा होता ना? बहिणीचा का वहिनीचा असं काहीतरी म्हटल्यात त्या, म्हणजे त्या बायकांशी गप्पा मारतात. आजीला काही उत्तरच दिलं नाहीये सुमित्राबाईंनी. मग लगेच त्या ताई म्हणतात, हो ना, अहो आमच्या वहिनी फारच आहेत बाई. त्या म्हणाल्या की आम्ही असे हलव्याचे दागिने घालणार नाही, पण तुमच्या सुना चांगल्या आहेत हो, त्या उत्साहाने तयार झाल्या. जानकी नाहीये तरी पण तुमची सून छान तयार झाली, पण तुमची दुसरी सून कुठे? आता आजीबाई लगेच म्हणतात, अहो आहे, आमची दुसरी सून पण आहे. काय आहे ना, ती जरा जास्ती सुंदर आहे ना, त्यामुळे तिला थोडा वेळ लागतो तयार व्हायला. असं म्हटल्यावर सुमित्राबाई लगेच तोंड वाकडं करतात. तेवढ्यात ऐश्वर्या येते, तेव्हा आजी म्हणतात, बघा आली आमची सोनेरी गुंडी आली. ऐश्वर्या आता खाली आली आहे बरं का, आणि इतकी टोमणे टामणे मारते, तिला अजिबात बोलायचा सेन्स नाही. प्रेक्षकांनो, आपण मालिकेतल्या पात्रांबद्दल बोलतोय बरं का. आता ऐश्वर्या तिथे खाली येते आणि म्हणते, बघा आई कशी दिसते मी, एकदम श्रीमंत घरातली उठून दिसते की नाही. मग आता त्या बायका पचका करतात बरं का ऐश्वर्याचा, कारण अवंतिका तिच्याकडे बघते, कारण अवंतिकाला टोमणा मारते ती मुद्दाम. आता त्या बाया म्हणतात, अगं ऐश्वर्या, काळ्या साडीवरती हलव्याचे दागिने शोभून दिसतात, तुझी पहिली संक्रांत आहे ना, मग हलव्याचे दागिने घालायचे की. मग आता आजीबाई लगेच म्हणतात, अहो काय आहे माहितीये का, आज आमच्या मुंग्यांचा तिळवा होता, त्यामुळे ते दागिने त्यांनीच नेले हो. ऐश्वर्याचं तोंड बघा कसं झालंय आता. आजीने मुद्दाम तिचा अपमान केला. आता ऐश्वर्या म्हणते, काही नाही, मला हे असे कागदावर चिटकवलेले दागिने अजिबात आवडत नाही घालायला, तुम्हाला जे करायचं ते करा. आता त्या बाया हसायला लागतात ऐश्वर्याला, आणि ऐश्वर्या पुन्हा तिथून निघून जाते बरं का, हळदी कुंकू न देता. आजी पण तिच्याकडे बघून तोंड वाकडं करतात. आता त्या ताई म्हणतात, जाऊ द्या हो ताई, म्हणजे सुमित्रा ताईंना म्हणतात, अहो अवंतिका गोड दिसते ना, तुमची दुसरी सून. झालं तर मग. आता बाहेरून काही बायका येत आहेत आणि त्या जानकीला बाहेर बघतायत. ऐश्वर्या तनफन करून तिच्या बेडरूम मध्ये निघून जाते. अवंतिका सगळ्यांना थँक्यू म्हणत असते, कारण सगळ्या बायका तिचं खूप कौतुक करत असतात. अवंतिकेला त्या साडीवरती काठापदराचं ब्लाऊज दिलं असतं तर ते ब्लाऊज आणखीन शोभून दिसलं असतं ना प्रेक्षकांनो, कारण त्या साडीची जी शोभा आहे ना, त्यावर काठपदराचं किंवा डिझायनर ब्लाऊज छान दिसतं. एक उत्सुकता वाटली म्हणून आपलं तुमच्याशी शेअर केलं बरं का. आता जानकीला बाहेर काही बायका दिसल्यात आणि त्या विचारतात, जानकी कशी आहेस तू, काय आहे वगैरे वगैरे विचारपूस करतात, छान दिसतेस तू, एक्सेट्रा एक्सेट्रा. आता बायका खोळंबलेल्या असतात आणि सुमित्राबाई म्हणतात, बरं चला आपण आता हळदी कुंकवाची तयारी करूया. आता अवंतिकाला वाटते,
आता लगेच हळदी कुंकू करायचं, पण जानकी वहिनी तर आल्या नाहीये. त्यामुळे ती सुमित्राबाईंना म्हणते, अहो आई, आपण जरा थांबूयात का? आणि इकडे जानकी बाहेर बायकांशी बोलते. आता या बायका म्हणतात, अगं जानकी, कशी आहेस तू? मग जानकी म्हणते, हो मी अगदी मजेत, तुम्ही कशा आहात ताई? मग आता त्या म्हणतात की हो, आम्ही पण मजेत आहोत. पण जानकी, बरं झालं तू आलीस, आम्हाला वाटलं होतं तू येशील की नाही, पण तुला बघून आनंद झाला आम्हाला. मग जानकी स्माईल करून त्यांना असं हो म्हणते आणि त्या बायका विचारतात, तुला हळदी कुंकाला बोलवलंय का? मग जानकी म्हणते, हो बोलवलंय ना. मग त्या बाया म्हणतात की चल ना मग आतमध्ये. जानकी म्हणते, तुम्ही पुढे व्हा, मी आलेच. असं म्हणून ती बाहेरच उभी आहे आणि बाहेरूनच हे सगळं बघतीये. आता ही अवंतिका सुमित्राबाईंना म्हणते, आई सॉरी जानकी ताई आल्याशिवाय मी काही हळदी कुंकाला सुरुवात करणार नाहीये. असं बोलल्यावर आजीबाईंना टेन्शनच आलंय. आता त्या बायका येतात आतमध्ये आणि म्हणतात, अगं अवंतिका, पण जानकी तर बाहेरच आहे. अवंतिका म्हणते, काय जानकी वहिनी बाहेर थांबल्यात, मी लगेच त्यांना घेऊन येते. आता अवंतिका उत्सुकाने बाहेर जात असते जानकीला घरात आणण्यासाठी. पण आता सुमित्राबाईंच्या चेहऱ्यावरचं टेन्शन तिला कळतं. ती थांबते आणि म्हणते, आई हे बघा, म्हणजे अवंतिका सुमित्राबाईंना म्हणते, आई मला कळतंय की जानकी वहिनी घरी आलेल्या तुम्हाला चालणार नाही, पण आजपर्यंत हळदी कुंकवाचा कार्यक्रम त्यांनीच केलाय या घरामध्ये. त्यांनी लगेच परत सुद्धा आणले हलव्याचे दागिने माझे हरवले तर. आई, जानकी वहिनीचे किती उपकार आहेत आपल्यावर. हे बघा, लग्नानंतरची माझी पहिली संक्रांत आहे, माझा तिळवा आहे. त्यामुळे माझी अशी इच्छा आहे की जानकी वहिनीनेच हळदी कुंकवाचा पहिला मान म्हणजे मला द्यावा, त्यांनीच मला हळदी कुंकू लावावं. आई, या घरातल्या थोरल्या सून शेवटी जानकी वहिनीच आहे. नाही नका म्हणू आई, प्लीज प्लीज, मी घेऊन येऊ का घरात आईंना? आता सुमित्राबाई होकार देतात प्रेक्षकांना. पण मला असं वाटतंय की ही ऐश्वर्या तमाशा करेल येऊन, त्यामुळे यांनी अख्खाच्या अख्खा हळदी कुंकू घराच्या बाहेरच ठेवलंय या ऐश्वर्याच्या मुळे. इकडे पतंगबाजी करता करता सारंग पडायला लागलेला असतो, तेव्हा तो ऋषिकेश त्याला सावरतो आणि सौमित्र म्हणतो, अरे सारंग, तुला लागलं तर नाही ना? बागे खूप मोठा खड्डा असतो प्रेक्षकांनो. आता हा सारंग म्हणजे पडता पडता वाचला असं म्हणायला हरकत नाहीये. खड्डा पाहिल्यावर सारंग पांढराच पडतो. आता ऋषिकेश त्याला म्हणतो, जरा मागे पुढे बघत जा सारंग. सारंग तो खड्डा बघतो आणि त्याला टेन्शनच येतं. आणि आता ऋषिकेश म्हणतो, जरा भान ठेवत जा सारंग, धुंदीमध्ये असं मागे पुढे न बघता असं चालत जाऊ नकोस, नाहीतर तोंडावर पडण्याची शक्यता जास्ती असते. आता खरं तर सारंगने जे कर्ज करून ठेवलंय ना, त्या बाबतीत हा त्याच्यासाठी खूप मोठा अलर्ट संदेश होता असं म्हणायला हरकत नाहीये. काय वाटतं तुम्हाला? पण आता दोघंही एकमेकांकडे रागाने बघतात आणि तिथून निघून जातात. आता ओवी त्या सौमित्राला म्हणते, अरे सौमित्र काका, माझे बाबा हरले रे. मग आता सौमित्र म्हणतो, अगं हरू देत तुझा बाबा, पण आज एक मोठा भाऊ जिंकलाय. ओवी म्हणते, ते कसं काय? दोघं तर एकमेकांशी भांडून निघून गेले ना. मग आता सौमित्र म्हणतो, अगं ओवी, तुला दिसतंय तसं नाहीये, म्हणजे तशी म्हणच आहे ना, दिसतं तसं नसतं. मी एक गोष्ट ऑब्झर्व केलीये बघ, या दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे, त्यामुळेच ऋषिकेश दादाने सारंगला पडण्यापासून वाचवलं ना. मग ओवी म्हणते, हो रे काका, खरंच की, माझ्या लक्षातच नाही आलं. सौमित्र म्हणतो, जानकी वहिनी बरोबर म्हणते, अजून सुद्धा काहीही संपलेलं नाहीये. चला, संक्रांतीच्या निमित्ताने सगळ्यांमध्ये गोडवा आलाय आणि संक्रांत खऱ्या अर्थाने साजरी झाली आहे. काय म्हणते ओवी, बरोबर ना? ओवी म्हणते, हो अगदी बरोबर. आता पुढे पहा प्रेक्षकांनो, अवंतिका बाहेर येते आणि जानकीच्या गळ्यातच पडते. ते बघून ऐश्वर्याला फार त्रास होतो आणि तिला ते सहनच होत नाही. अवंतिका ते दागिने जानकीला कौतुकाने दाखवायला लागते. ऐश्वर्याला या दोघींची बॉन्डिंग काही सहन होत नसते. आता ऐश्वर्या आजीला म्हणते, बघितलं का आजी, त्या डिनर सेटने त्या भिकारड्या जान्हवीला बोलवलंच घरी आणि तिच्या हाताने हळदी कुंकवाचा पहिला मान घेतीये. आता आजी म्हणतात, अगं हा मान नाहीये, अपमान आहे ऐश्वर्या, अपमान आहे. आता ऐश्वर्या विचार करते, त्या वानासोबत काहीतरी छेडछाड करावी. जानकीला जे वान देणारे ही अवंतिका, त्यामध्ये आणखीन जानकीचा अपमान करायचा. ऐश्वर्या म्हणते, आजी अपमान तर होईल जेव्हा हे ताट ती अवंतिका जानकीच्या समोर घेऊन जाईल. आता तुम्ही बघाच अवंतिका आणि जानकीमध्ये मी कशी भांडणं लावते ते. आजी तिच्याकडे बघतात आणि म्हणतात, ते कसं काय? ऐश्वर्या म्हणते, तुम्ही बघाच आता. असं म्हणून त्या वानाच्या ताटाजवळ जाते आणि काहीतरी आगाऊपणा करते. आता इकडे जानकी त्या अवंतिकाची नजर काढते आणि म्हणते, अवंतिके, किती गोड दिसतेस तू, खूप सुंदर दिसतेस. आणि दृष्ट काढते जानकी अवंतिकाची. आणि आता अवंतिका म्हणते,
अहो वहिनी, तिळवा खराब होऊ नये म्हणून हलव्याचे दागिने करून देणाऱ्याची नजर कधीच लागत नसते बरं. म्हणजे जानकीने ते दागिने केलेत असं अवंतिकाला सुचवायचंय, तिला कळलंय म्हणून. तर प्रेक्षकांनो, आता ऐश्वर्या अशी खिडकीतून बघते आणि ते वाक्य ऐकते. त्यामुळे तिचा आणखीन संताप होतो की जानकीने अवंतिकासाठी हलव्याचे दागिने बनवले. तर आता या ऐश्वर्याने मुद्दाम त्या वाणाच्या साडीसोबत काहीतरी छेडछाड केली असं दिसतंय खरी. आता उद्या आपल्याला कळेल नेमकं काय भानगड आहे. हा भाग आज संपवलाय त्यांनी आणि प्रोमो तर तुम्ही पुढचा बघतच आहात. ऐश्वर्या मुद्दाम जानकीचा अपमान करते चार चौघात आणि म्हणते, बघ, वाण म्हणून हिने तुला जुनी साडी दिली अवंतिकाने, तुला खूप पुळकाय नाही अवंतिकेचा, बघ अवंतिका कशी वागली तुझ्यासोबत. जानकी म्हणते, ही जुनी साडी आईंच्या पहिल्या मकर संक्रांतीची साडी आहे, ही साडी म्हणजे माझ्यासाठी एक आशीर्वाद आहे. असं म्हणून ती साडी सुमित्राबाईंपुढे ठेवते आणि नमस्कार करते त्यांना आणि त्या सुद्धा तिला तोंड भरून आशीर्वाद देतात. हे बघून ऐश्वर्याचा आणखीन तिळपापड होतो, संताप होतो. काय मग प्रेक्षकांनो, उद्याचा भाग बघायला मजा येणार आहे ना? त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आत्ताच. भेटूयात उद्या सकाळी पुन्हा एकदा. तोपर्यंत धन्यवाद.